प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सेम असतं. अर्थात कुणी एकतर्फी प्रेमात तर कुणी एकमेकांच्या प्रेमात गुंतलेलं असतं. कुणाची नाव अर्ध्यातच सुटलेली, कुणी प्रेमाच्या होडीतच संसार मांडलेला. असं असलं तरी प्रत्येकाला त्याच्या आयुष्यातल्या पहिल्या प्रेमाचा क्षण नक्कीच आठवणीत असतो ना. चला आज असाच एक अनुभव घेऊया, एक क्षण प्रेमाचा. बघूया कुठे काही सेम टू सेम सापडतंय का. ही आहे आमची शगुनी, या कथेची नायिका. अर्थात मॉडर्न असूनही सुसंस्कारी, सुस्वभावी, समंजस, मनमोकळी आणि सर्वांची लाडकी. काय बनवलंयस आज? आज खास तुझ्या आवडीचा पराठा बनवलाय. अरे वा, ये. यम्मी, एक नंबर बनवलाय मम्मा पराठा. टेस्टी खूप. अगं हो, जरा सावकाश बसून खा. पप्पा झोपलेत का ग अजून? नाही ग, आज त्यांना लवकर जायचं होतं ना ऑफिसला, मीटिंग होती त्यांची. घे अजून. मला नको, झालंय माझं. अगं घे ना. नको, माझं झालंय. ए मम्मी, हिला नको ग, मला दे ना पराठा. दे त्याला, दे. उपाशी असेल ना तो. काय ग तुम्ही. चल येते आम्ही. चल जा. जातेच आहे. मम्मा, विजू काका आले. दूध घे ग. काय बेटा, कुठे निघालीस? मी ना मॉर्निंग वॉकला. तुम्ही येताय सोबत? काय चेष्टा करते होय माझी? तसं नाही काका, तुम्ही मला रोज एकच प्रश्न विचारतात ना, कुठे निघाली, आणि मी आपलं तेच उत्तर देते, कॉलेजला. अगं तुझ्याशी बोलल्यावर छान वाटते, म्हणून आपलं विचारतो रोज तुला. मला माहिती काका ते. बरं, काकूंची तब्येत कशी आता? बरं वाटतंय ना त्यांना? अगदी छान वाटतंय, ठणठणीत. त्यांना सांगा वेळेवर औषधं घेत जा, काळजी घ्या त्यांची. सांगतो, सगळा निरोप सांगतो तुझा. चला येते. हा मम्मा, येते ग. हो, सांभाळून जा ग. आपली शगुनी म्हणजे दुधात साखर आहे अगदी. हो आहेच ती. हो, चला येतो. अगं तिलाच बोलवते. हाय. काय ग, केव्हाचा फोन लावते तुला, फोन का नाही उचलत आहे? अगं बॅग मध्ये असेल. जाऊ दे, चल आपल्याला लेक्चरला जायचंय. आधी आपण लायब्ररीत जायचं का? बरं ठीक आहे, चल. तुझं कायम लायब्ररीत काही ना काही काम असतं. अगं चल ग, मग तिथून लगेच लेक्चरला जाऊ आपण. सर, मला पुस्तक बदलायचं होतं. पुस्तक बदलायचंय? हो. म्हणजे पुस्तक वाचून झालं पण तुझं? हो सर. व्हेरी गुड. म्हणजे आपल्या कॉलेजची मुलं कॉलेजचा अभ्यास पूर्ण करत नाही आणि तू मात्र अवांतर पुस्तक वाचून काढतेस. माझे पप्पा म्हणतात चौफेर ज्ञान असायला हवं, म्हणजे आपण सुशिक्षित होतो, नुसतं शिक्षित नाही. वा, म्हणजे पुस्तकं वाचून अगदी पुस्तकासारखी भाषा बोलायला लागलीस तू. बरं, मी आलोच जाऊन. हो आणि हो, ऐक ना, थँक्यू सो मच. तू अगदी योग्य वेळी मला पैशांची मदत केलीस. जाताना पैसे घेऊन जा तुझे परत. इट्स ओके सर, माझ्याकडे होते म्हणून मदत केली. थँक्यू. तू बस आतमध्ये, मी आलोच जाऊन. सायलेन्स सायलेन्स सायलेन्स
मॅम प्लीज ते एकदा अट्रॅक्शन बद्दल सांगा ना. हा मॅम प्लीज अट्रॅक्शन बद्दल प्लीज एकदा सांगा ना मॅम. हा मॅम प्लीज सांगा ना. तो खूप मोठा टॉपिक आहे, मोठा विषय आहे, तो आपण नंतर कधीतरी घेऊ. मॅडम प्लीज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल बोलत होतो, करेक्ट? तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या व्यक्तीचा जे तुम्हाला हवंय त्याचा तुम्ही वारंवार विचार करता, ते मनात आणता, त्याची प्रतिमा तुमच्या मनात तयार व्हायला सुरुवात होते आणि मग आपोआपच ती गोष्ट तुमच्याकडे आकर्षिली जाते किंवा तुम्ही तिला आकर्षित करता. हे विश्वातलं सर्वात मोठं किंवा ब्रह्मांडातलं सर्वात मोठं रहस्य आहे, जे आपल्या पूर्वजांनी आधीच लिहून ठेवलं होतं. कदाचित ते आपल्याला माहिती नव्हतं. अच्छा. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही ठरवलं आता की मला कळलं यावर्षी मला top करायचं. की त्याचं तर सगळं तुम्ही लक्ष topper होणारच. तुझ्याकडे कारण काय तुमचे असतं सगळे ते? प्रयत्न मग त्या दिशेने काय? व्हायला सुरुवात होते आणि कोणाचं आपल्याला लक्ष? अशक्य वाटणारी अगं. गोष्टही मग शक्य झालेली असते. तोच मग तो. आपला स्वतःचा आत्मविश्वास अनिकेत. सुद्धा वाढलेला असतो. पण अनिकेत, आपण त्याचा वेडी का तू? गांभीर्याने कधी विचार काही काय बोलतेस? आता हेच बघा, आज मी लहानपणीचा घरून मित्र आहे तो निघताना माझा. सहज मनात विचार अगं. केला की तुम्हाला पण एकदा मी हे तोच समजावून बालपणीचा सांगते. मित्र आणि आज आता तुम्ही मला तरुण force केलं झालाय बरं का? सांगण्यासाठी. डोकं म्हणून फिरलंय का म्हणतात, तुझं? कोणतीही आणि क्रिया तसं या काही जगात असेल ना, दोनदा घडते. तो माझ्याकडे तुम्ही नाही, ज्या तुझ्याकडे क्षणी त्याचा बघत विचार करतात ते क्षण आणि तीच गोष्ट जेव्हा दुसऱ्यांदा तुम्ही कृतीत आणता तेव्हा. मला वाटतं अनिकेतचं लॉ ऑफ अट्रॅक्शन काहीतरी दुसरीकडेच वर्कआउट करते. नो मॅम सॉरी मॅम. आता जरा अभ्यासाला अट्रॅक्ट करा. इट्स ओके, लेट अस कंटिन्यू द सेशन. अरे काय ठरवलंय ते तर सांग. अरे कसलं काय काय यार तू पण सांगायचं नाही का तुला? आ? अरे हा कोणाकडे बघतोय? आपल्याला आहे ना ती पटवायची यार. जा तुझा. हो मग अरे जा तू. बघा. अरे आम्ही आहे तुझ्या बरोबर. आम्ही तुझ्या मागे. हा. अरे तू जा. बेस्ट ऑफ लक. जा. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक. येतो आम्ही. आता हा बघा मजा येईल याची. मॅडम काय रे, आय वॉन्ट नोट्स. का लेक्चरला नव्हता तू? होतो ना मॅम मी लेक्चरला. मग लक्ष कुठे होतं तुझं? तुमच्याकडे म्हणजे तुमच्या शिकवण्याकडे माझं लक्ष होतं, पण मला नोट्स हव्यात. नाही मिळणार नोट. मॅडम प्लीज. मॅडम नोट द्या ना. मॅडम प्लीज. काय झालं काय? भेटली का ती तुला? भेटली का नाही? अरे नोट्स पण नाही भेटल्या आणि नोट्सवाली पण नाही भेटली. चायला आणि मग माझा लॉ ऑफ सिक्रेटच लॉग आहे रे. अरे बाळ दीपू, लॉ ऑफ सिक्रेट नाही रे, अट्रॅक्शन. हाच तेच ते अट्रॅक्शन यार. चायला सागर, बोल. मला काय वाटतं माहितीये का, याचा छोटा मेंदू पण याच्या सारखा छोटा असणार. छोटा मेंदू साले हव्या. एक नंबर. या छोट्या मेंदूने ना, छोट्या मेंदूने खूप मोठी मोठी कामं केलीत बरं अरे का. अरे सांगायला समजू. हो बर का. सांग. चिडू नको बर का. स्फोट होईल. हा स्फोट स्फोट होईल. स्फोट. स्फोट हा कसला रे? तुझ्या डोक्याचा. चायला तुमच्या आव्या सगळ्या. ए, अरे अरे सोडणार नाही मी तुम्हाला. अरे नको. अरे सोड रे. ऐक ना यार. काढून मी तुमची पोरी समोर अरे सोडणार अरे नाही. दीपक. हा आहे अनिकेत, या कथेचा नायक. हँडसम पण साधा, सरळ आणि प्रेमळ आहे. मित्रांमध्ये सर्वांचा लाडका असून सहसा तो व्यक्त होत नाही, आणि व्यक्त झालाच तर मग असाच काहीसा व्यक्त होत असतो. अरे का मारतोय त्यांना? बघ ना अनिकेत, साली माझी इज्जत काढताय. अरे छोटा मेंदू चिडवतात. हे सागर, हे अवी, असं चांगलं नाही रे त्याला छोटा मेंदू चिडवणं. बघ सागर, उगीच त्रास होईल ना त्या छोट्या मेंदूला. अरे 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 हाय गाईज. चेष्टा केली रे. बस. काय कुणाची मस्करी करताय? दीपूची? नक्कीच या सागरने काही केलं असणार. तसं पण याला सवय आहे, सारखं सारखं त्या दीपकचं नाव यार. घेत काय हे? ए नकारे त्रास देत जाऊ त्याला. ही सो जिनियस. जिनियस लाजतोय बघ कसा. प्रीती काय चाललंय हे? जस्ट जोकिंग यार. हे गाईज, हा. शगुनी उद्या आपल्याला पार्टी देणार आहे. ओ वाव, बात आहे. पार्टी, ये. ए, बट कशाबद्दल? अरे आपल्या शगुनीची इंटर कॉलेज डिबेट कॉम्पिटिशन मध्ये निवड झाली आहे. क्या बात आहे. वाव, कॉंग्रॅच्युलेशन यार. थँक्यू. सही यार, ऑल द बेस्ट. पण काय, कुठल्या सब्जेक्टवर? राजकारण आणि जातीयवाद. मस्त. वाह, क्या बात आहे. काय अनिकेत, काय वाटतं मग तुला? ऑफकोर्स ही आपल्याला कुठं बोलू देते काही. हीच जिंकणार. ऑल द बेस्ट शगुनी. थँक्यू. चलो गाइस, इट्स टाइम फॉर सेलिब्रेशन. लेट्स Yay! पार्टी. ये. ए मी ना उद्या सगळ्यांसाठी काहीतरी खायला आणते. ए यार नको एक काम कर यार. ना, जाऊ दे. उद्या सगळ्यांसाठी चॉकलेट घेऊन ये ना, है ना.
काट. ए काय लहान पोरासारखं चॉकलेट 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 बिकलेट काय? अरे सागर अरे. पण तो लहानच आहे ना अजून. अरे वा. काहीच बंद करा यार. ए आणेल मी चॉकलेट. ओके ठीक आहे चालेल. पाहिलं ना पाऊलच्या शब्दाला माहिती किती किती मान आहे. हम्म. तुमच्या शब्दाला खूप मान आहे कारण तुम्ही खूप महान आहे राजे. हो निघ चल. हट हट तिकडं चल. शगुनी माझं झालंय. अगं घे ना. अगं अजून खाल्लं तर माझा अभ्यास नाही होणार. अगं मला वाढ थोडी. शगुनी बेटा, तू अगदी बापाच्या वळणावर गेलीस बघ. अगदी बरोबर आहे. हे सुद्धा ना असाच रात्र रात्र अभ्यास करत बसायचे. माझं जेव्हा नवीन नवीन लग्न झालं होतं ना तेव्हा मी म्हणायचे काय अभ्यासू नवरा मिळालाय. खरं आहे. आणि बरं का, माझी वाट बघत बघत झोपून जायची बिचारी. मग काय करणार, तुम्हाला सपोर्ट करायचा होता ना, तेव्हा तर आज हे सुख पाहायला मिळतंय. पण खुश होते मी तेव्हा आणि आजही आहेच. खरं आहे. आणि हे बघ बेटा, करिअर घडवण्यासाठी खूप साऱ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. तेव्हा कुठे सक्सेसच्या जवळपास जाता येतं. पुढचं आयुष्य खूप कठीण आहे आणि कॉम्पिटिशन तर प्रचंड आहे. अशा परिस्थितीत स्वतःला टिकून ठेवायचं असेल ना तर कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाहीच. आणि यू नो इट वेल. हो पप्पा, मी टोटल फोकस्ड आहे माझ्या स्टडीवर आणि यावर्षी मला युनिव्हर्सिटी टॉप करायचंय. व्हेरी गुड. आणि त्यासोबत कॉम्पिटिटिव्ह एक्झामची पण तयारी सुरू ठेव. हो पप्पा. चला येते मी. गुड नाईट. ओके गुड नाईट जा बेटा. अभ्यास कर. हो. हाय गाय चॉकलेट. हो सगळ्यांसाठी आणलंय. अरे हळू. काय आणलंय? घे. चॉकलेट थँक्यू. हो, हो. ए चला मला लेक्चरला जायचंय. चला, चला, चला बाय. चलो बाय बाय गाईस. सिया. काय करतोयस इथे? हे माझी चॉकलेट. हे बघ काढून ठेवलंय मी तुझ्यासाठी. क्या बात है. थँक्यू सो मच. किती काळजी घेतेस ना माझी. थँक्यू. आणि मला लहानपणापासून चॉकलेट्स गिफ्ट करते तुला. आज अचानक थँक्यू. काही नाही ग, असं वाटलं बोलावं. हो का? बर मग मी पण मोस्ट वेलकम म्हणू का? चालेल ग. हाय. हाय. झालं का लेक्चर? काय मग चल. काय म्हणाला अनिकेत? आणि काय रोमॅन्टिक गप्पा चालल्या होत्या तुमच्या? डोकं फिरलंय का तुमचं? 2-4 दिवसापासून बघते मी. काय लावलंय हे? अगं हेच की तो तुला लाईक करतो. माहितीये मला ते. आणि फक्त लाईक नाही बरंच काही आहे. ए अगं तो लहानपणीचा मित्र आहे माझा आणि तो असं का करेल? अगं काय जबरदस्त केमिस्ट्री आहे तुमच्यामध्ये माहितीये. आणि प्रॉपर केमिस्ट्री असेल ना तर कुछ कुछ होता है शगुनी. चला नाही तर सर आपली केमिस्ट्री काढतील. ए हाय. हाय हाय आन्या, कसा आहेस? मस्त एकदम. खूप खुश दिसतोय आज वाटता. काय रे? कुछ तो बात है. आज खूप खुश दिसतोय. प्रपोज वगैरे मारलं काय? नाही रे अजून. ए बघ खरं सांगा तू, काही पण उगाच नको बोलू. नाही मारला यार. मला एक सांग, तू किती वर्ष घेणार आहेस? अरे एकदाच बोलून टाक ना. हा हे पण खरं आहे. नाहीतर एक काम कर ना, तू डायरेक्टली तिला व्हॉट्सअप कर ना यार. आणि डायरेक्ट लिहून टाक आय लव्ह यू. बस संपला विषय. नाही तर एक काम कर, याच्याकडनं काय होणार नाही मला माहितीये. तू प्रियाला सांग. प्रियाला सांग तू, ती एकदम बेस्ट करेल. हे पण एक बरोबर आहे. हा गाईज, मला त्या प्रियाची काही गरज नाहीये. मी डिसाईड केलंय. मी शगुनीला प्रपोज करणार. आईला. अरे यार काय म्हणतोस यार. एक नंबर. वा मेरे पट्टे, वा मेरे शेर. आणि लव्ह लेटर ही देणार. विनाबाद. या गोष्टीवरती आता मस्तपैकी आपण पार्टी करूया. घाबरले ना मी. सॉरी. बोल कधी आलास? आत्ताच आलो. आळूच्या वड्या केल्या होत्या ना काकूंनी. अरे वा, खाल्ल्या का मग? मग तू खाल्ल्या? हो मग.
बाकी काय वाचतेस? बोल, अजून काय म्हणतोय? काय नाही. असं काय बघतोय? काय नाही. चल निघतो. बाय. निघतोयस? हो. बाय. स्वप्नात तू सत्यात तू स्वप्नात तू सत्यात तू भिजलेल्या या क्षणी तू सांभाळया वेड्या मना मन हरवून जाई या क्षणा हृदयात तू श्वासात तू हृदयात तू श्वासात तू स्वच्छ मनातील आस तू मन गुंतले तुझी आत है सांगू कशी स्वप्नात तू सत्यात तू तुझ्यामध्ये जीव गुंतला श्वासातही श्वास हालवा तुझवीन काही मज का सुचेना स्पर्शात तू नयनात तू स्पर्शात तू नयनात तू माझ्या हृदयातील प्राण तू सांभाळया वेड्या मना मन हरवून जाई या क्षणा स्वप्नात तू सत्यात तू
पाहण्या जीवन हे माझे अधुरे तुझ्या विना स्वप्नात तू हृदयात तू सत्यात तू श्वासात तू हाय अनिकेत. काय रे, काय झालंय? इतका शांत काय आहेस तू? एनी प्रॉब्लेम? एनी फायनान्शियल इश्यू? अरे मग इतका शांत का बसलायस? बोल ना. काहीच लपवत नाहीस ना तू माझ्यापासून? मग इतका सेंटी का झालाय? शगुनी, मला तुला काहीतरी बोलायचं होतं. हां बोल. काल मी तुला व्हॉट्सअपवर टेक्स्टही केलंय. कदाचित ते तुला कळलं नाहीये. काय झालंय? मला तुला तेच सांगायचं होतं की अरे हो, आज सकाळी वॉकला गेलो तेव्हा ते पवार सर भेटले होते. ते म्हणाले तुमची शगुनी खूप हुशार आहे आणि टॉपर असते कॉलेजमध्ये, अभ्यासू पण खूप आहे. छान वाटलं बरं का. शगुनी शगुनी शगुनी, अगं पप्पा काय विचारताय? लक्ष कुठे? शगुनी, काय झालं? काही प्रॉब्लेम? नाही. तू खूप विचारात दिसतेस आणि लक्षही दिसत नाही तुझं. काय प्रेमाभिमात पडलीस की काय? अरे देवा, काय ग, काय विचारताय पप्पा? अगं मी नाही, माझ्या प्रेमात पडलंय कुणीतरी. काय? मला वाटलंच होतं असं काहीतरी होईल, पण तुम्ही तिला डोक्यावर बसवून ठेवलेत ना. आता काय करायचं? तू शांत राहतेस का? आणि अजून काही झालेलं नाहीये. आपल्या मुलीवर आपला विश्वास असायला हवा ना. हो पण हे बघा, लव्ह लेटर. अरे बापरे, डायरेक्ट लव्ह लेटर? मम्मा डोंट वरी. अगं ते माझं नाहीये आणि मी तुझी मुलगी आहे. असं काही करेल का मी? ते अनिकेतचं लेटर आहे. अनिकेत? आपला अनिकेत? काय होई आजकालची मुलं, मैत्रीण मैत्रीण म्हणायचं आणि हे असले धंदे बरे सुचतात. हे असं लेटर वगैरे लिहायला त्याला लाज नाही वाटली? झालं का बोलून? तुम्हीच बोला आता काहीतरी. ओके शगुनी, बेटा तू काय ठरवलंयस? पप्पा, मी बोलेल त्याच्याशी आणि मला वाटतं ऐकेल तो माझं. ठीक आहे, गुड, व्हेरी गुड. आणि तसं मीही समजावेन त्याला पर्सनली. बेटा तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. घे चहा घे. करा तुम्ही बाप लेक मिळून ना, काय करायचंय ते करा. मला काय, मी उगीच बडबड करत असते ना. अगं माझा चहा
हॅलो, कुठे आहे तू? अनिकेत, काय करतोयस तू इकडे आणि एवढा लांब का आलायस? आपण कॉलेजलाही आणि घरी बोलू शकलो असतो ना. नाही, तिथं बोलता येत नाही म्हणून इथं बोलवलंय. असं काय की तू मला एवढ्या लांब बोलवलंयस? मला तुझं होकार ऐकायचंय. अनिकेत, माझा होकार आहे असं समजलं तर काय करणार आहेस तू? आणि समजा माझा नकार आहे असं सांगितलं तर काय करणार आहेस तू? तू प्रेम करतेस ना माझ्यावर? मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. मला तूच हवी आहे. तू करतेस ना प्रेम माझ्यावर? ऑफकोर्स राजा, मी करते तुझ्यावर प्रेम. अरे तू समजतोस तसं प्रेम नाहीये हे, पण हे प्रेम मैत्रीचं आहे आणि मेन म्हणजे विश्वासाचं प्रेम आहे. शगुनी, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. जीव देईन मी इथेच. म्हणजे माझ्या एकटीच्या प्रेमासाठी तू जीव द्यायला निघालायस? आणि तुझ्यावर जे खूप जास्त प्रेम करतात तुझे आई वडील, त्यांचं काय? तुझ्या बहिणीचं काय? माझे आई बाबा जे तुला खूप मानतात त्यांचं काय? आपण सगळे मित्रमैत्रिणी एकमेकांसाठी जीव लावतो आणि त्या सगळ्यांचं प्रेम आहेच ना तुझ्यावर. आणि फक्त एका मुलीचं प्रेम नाही मिळालं म्हणून आत्महत्या करायला निघाल्यास तू? माझा अनिकेत इतका कमकुवत असेल असं वाटलं नव्हतं मला. अनिकेत, अरे आयुष्य हे आपल्याला एकदाच मिळतं आणि त्याला असं संपवायचं नसतं, तर येणाऱ्या संकटांना संपवायचं असतं. आणि आपण ज्यांना आपलं मनापासून मानतो ना त्यांच्यासाठी जगायचं असतं आणि त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात. हे बघ, मला मान्य आहे स्त्री पुरुष एकत्र आले की आकर्षण हे होणारच. अरे पण तसं नसतं अनिकेत. आपण सायन्सचे स्टुडंट आहोत, इतकं तर समजलंच पाहिजे ना आपल्याला. आज मला माझीच लाज वाटते. आजपर्यंत मला समजवणारा माझा रिअल हिरो, आज मला त्याला समजवावं लागतंय. काय नाहीये माझ्याकडे. घर आहे, गाडी आहे, बंगला आहे. तुला खूप खुश ठेवीन ग. आणि दिसायलाही खूप वाईट नाहीये ग मी. मान्य आहे, मला माहिती आहे, पण मी कुठे म्हणते तू दिसायला वाईट आहे? अरे पण जे काही आहे ना तुझं नाहीये, तुझ्या वडिलांचं आहे. तुझं स्वतःच्या मेहनतीचं काहीच नाहीये ना. अरे मग सिद्ध कर ना स्वतःला. शगुनी, मी प्रेम केलंय तुझ्यावर आणि हा काय गुन्हा नाहीये. प्रेम करणं गुन्हा नाहीये राजा. अरे या वयात तुझ्या माझ्या आई वडिलांनी प्रेम केलं असेलच ना, पण त्यांचा संसार आज आनंदाने सुरूच आहे ना. कुणाचं काहीच अडत नाहीये कुणावासून. आणि तुम्ही मुलं एकतर्फी प्रेमामध्ये गळफास घेतात, आत्महत्या करतात आणि जिचा काहीही गुन्हा नसतो तिच्यावर ऍसिड फेकतात, चाकूने हल्ला करतात. हा खरा गुन्हा आहे. अनिकेत, हे बघ अनिकेत, तुला माझं म्हणणं कितपत पटतंय हे मला नाही माहित, पण तू आत्महत्या केल्यानंतर मीही आत्महत्या वगैरे असं काही करणार नाहीये आणि कुणाचं काहीही अडणार नाहीये. 10-12 दिवस किंवा 4-6 महिने दुःख होईल, पण नंतर सगळेच आपापल्या कामाला लागतील. फक्त एक चांगला मित्र गमावल्याचं दुःख मला सारखं होत राहील आणि काही दिवसांनी सर्व लोक या आठवणीही विसरून जातील आणि तू फक्त 2x3च्या फ्रेममध्ये राहशील, बाकी काहीच नाही. अरे जीवन आनंदाने जगण्यासाठी आहे. तूच म्हणतोस ना जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नाही. तुझ्यासारखा मित्र गमवायचा नाही अनिकेत मला. तुझी आयुष्यासाठी सोबत हवी आहे मला. कळतंय ना मी काय म्हणते ते? किती छान समजून सांगतेस ना तू. अनिकेत, अनिकेत, अनिकेत काय करतोयस अनिकेत? अनिकेत, गेन करे क्यों उन स्तरों पर टिक नहीं पाया। और आप देखिए मार्केट्स वापस दिन के निचले स्तरों को तेजी से अप्रोच करते हुए अब 8196 यानी 8200 के नीचे निफ्टी स्लिप कर चुका है। मम्मा, मला ऑफिसला जायला लेट होतंय. छत्तीसगढ़ के धमतरी में एक ट्रक पानी में बह गया. ड्राइवर
Thank you all. I would like to personally thank MDR and Sons and Arman Entertainment for nominating me and giving me this prestigious award, Businessman of the Year. My family, my mom, my dad, they are very happy today. They are feeling very proud. खरं म्हटलं तर जीवनात लाईफच्या एका टर्निंग पॉइंटला सगळं संपणार होतं, परंतु एका व्यक्तीने मला समजवलं, समजून घेतलं आणि आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन दिला. खरं म्हटलं तर आज मी जे काही मिळवलंय ते त्या व्यक्तीमुळे आणि भविष्यात जे काही मिळवणार आहे तेही त्या व्यक्तीमुळेच. जीवनात आपल्यावर कोणीतरी प्रेम करणारा मिळावा आणि तो मिळालेला एक क्षण प्रेमाचा संपूर्ण जीवन जगण्यासाठी आयुष्यासाठी पुरेसा असतो. थँक्स डिअर, दिस इज फॉर यू. काय मग सापडलं का तुम्हाला काही? कसं आहे ना, या जगात प्रेम आणि मैत्री असे दोनच नाते आहेत की त्यांना नियमांची गरज नसते. असंच असतं, कुणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि कुणी मनात शिरलं की प्रेम होतं. म्हणूनच म्हणतात ना, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं.